नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चिकनचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे सॉफ्टवाले चिकन घेतलेलं आहे। कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। हे 150 ते 200 ग्रॅम चिकन आहे आणि हा आपला शिजवलेला भात आहे। असा मोकळा मोकळा एकदम कोलम तांदळाचा बघा हा भात आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये बासमती तांदळाचा पण भात असा शिजवून घेऊ शकता। तशा पण खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तर ह्यात मी कोणता मसाला टाकणार आहे तर बघा, अशा पद्धतीचा फ्राईड राईस मसाला भेटतो। हे एक नंबर लागतो चवीला। तुम्ही एकदा करून बघा। आणि कधी काय माहिती का, लय कंटाळा आला नाही असं आणायचं एक आणि बनवायचं आणि मुलांना खायला द्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। बारीक आकाराचे असले की नाही तर 2 घेतले तरी चालतील। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि 3 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे। कांदा आपलं हे जे नंतर लसूण आपण आलं हे टाकलेलं आहे ना, ते पण चांगलं भाजलं गेलेलं आहे। छोट्या आकाराचं 1 टोमॅटो टाकायचं, ते पण ह्याच्यामध्ये 1-2 मिनिटं परतून घेऊया मीडियम गॅसवर। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। चिकनला बघा 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले सगळे हे ना सॉफ्ट पीस आहेत। गॅस आहे मीडियम, फास्ट केला तरी पण चालेल। मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, 1-2 मिनिटं मी चांगलं परतून घेणार आहे। मीडियम गॅसवर बघा मी 2 मिनिटं चांगलं असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यावर टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। भाताला जर मीठ असेल ना तर थोडंसं मीठ कमीच टाका ह्याच्यामध्ये, पण ह्याच्यामध्ये टाका, कारण ही चिकनमध्ये काय होतं माहिती आहे का, त्याची चव छान मुरते। ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा मिरची पावडर, छोट्या आकाराचा चमचा घेतलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे। तर तिखटाप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकतं। ह्यात टाकणार आहे थोडीशी एकदम हळद आणि आता ही काय करणार 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे थोड्या वेळानं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे थोड्या वेळानं असं ठेवून। हे सॉफ्ट असल्यामुळे काय लगेच शिजतं, जास्त वेळ लागत नाही। आता ह्याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊया। आता तुम्ही म्हणाल ही प्रमोशन व्हिडिओ वगैरे आहे का, तर असं नाही आहे। मी कधी कधी अशा आणते गोष्टी आणि बनवते। हे काय प्रमोशन वगैरे नाही आहे याचं। तर आता ही आपल्याला 1 मिनिटभर फक्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। मस्त असं बघा मसाला टाकल्यानंतर मी पूर्ण 1 पुडी टाकलेली आहे परतून घेतलेला। आता तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता। छोटे छोटे तुकडे करून शिमला मिरच्या टाकू शकता, थोडेसे छोटे तुकडे करून गाजर टाकू शकता, छान लागेल। करून बघा। कोबी बी टाकला तर चालतं, पत्ता कोबी टाकायचा। गॅस मिडियम आहे। 1-2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवलं होतं बघा। आता आपण झाकण काढून घेऊया। त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। तुम्ही ह्याच्यामध्ये कांद्याची पात तुमच्याकडे असेल तर टाकू शकता। खूप रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगते की काय काय तुम्ही टाकू शकता। हा एवढा भात टाकून घेते। भात बघा मी टाकून घेतलेला आहे। आता ह्याला काय करायचं, गॅस केलेला आहे मीडियम आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मीडियम गॅसवर चांगला परतून घेतलेला आहे। मस्त असं बघा अशा पद्धतीत होतं। आता ह्याला काय करायचं, आपण एका जागी करून घेऊया आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। आणि झाकणानं काय करायचं, बारीक गॅस करून आपण 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत बघा, चांगली वाफ काढून घेतलेली आहे बारीक गॅसवर। आपण तर झाकण काढून घेऊया। वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। असे वरून थोडीशी कांद्याची पात जर असेल तर टाकले तरी चालेल। मस्त होतो, एकदा करून बघा। आणि जे चिकन आहे आपलं एकदम सॉफ्टवालं आहे ना, बारीक बारीक तुकडे केलेले आहेत एकदम, त्याचे लगेच शिजतं, जास्त वेळ लागत नाही, कारण की पहिलं आपण चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। झटपट अशा पद्धतीत करून बघा। ते पावसाळ्याच्या दिवसात काय होतं, काय तर असं वेगळं खायची इच्छा होती, तर अशा पद्धतीत चिकन आणून थोडंसं तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।